गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. कशा सगळेजण मस्त असाल. आणि आज आमच्याकडे संडे सगळ्यांकडेच असणार आहे. संडेला आलू पराठा बनवायचा. इथे मस्त तवा ठेवून घेतला. इथे 3 बटाटे मस्त मॅश करून घेतले. आणि त्याच्यासाठी इथं लागणारं साहित्य, इथे मस्त अर्ध लिंबू, कोथिंबीर कट करून घेतली, 2 मिरच्या आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने, आणि हा ड्राय मसाला, थोडीशी मिरची पावडर, मीठ आणि जिरा पावडर आणि किंचित अशी हळद. हे सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि पीठ मळून ठेवलेलं आहे साईडला गव्हाचं आपलं नॉर्मल. हे सगळं आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं मैत्रिणी मस्तपैकी असं. मस्त आता मैत्रिणी गॅस ऑन करून घेतला आहे आणि छान असे 3च पेढे बनवून घेतले ते याचे. कारण आज माझा उपवास आहे, संकष्टी असल्यामुळे साहेबांसाठीच नाश्ता आहे आज फक्त. इथे छान असं पीठ पण मळून घेतले मस्त. आणि आता पराठे लाटून घेते पहिले तर. मस्त आता एवढा मी असा पेढा बनवून घेतलाय. आणि ह्याचा बटाट्याचा मोठा असतो पेढा माझा, कधी पण एवढा बटाट्याचा आहे. आणि त्याच्यापेक्षा छोटा चपातीचं हे घेतलाय उंडा. आणि मस्त आता त्याला लाटून घेणार आहे. त्याला काय नाही लावायचं आतमध्ये, छान असं पुरणपोळीचं करतो तसं मस्त लाटून त्याला हे करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये छान असं बटाट्याचं हे इथे आता मस्त अशी पारी बनवून घेतली. त्याच्यामध्ये हे ठेवून घेणार आणि छान असं आपण पुरणपोळीचा उंडा करतो तसा मस्त याला असं प्रेस करून. आणि हा उंडा व्यवस्थित जमला की मग पराठा फुटत नाही मैत्रिणींना. असं छान मस्त बॅटर याचं भरून घ्यायचं याच्यामध्ये. आणि याच्या अशा कडा मस्त अशा बंद करून घ्यायच्या. आता आमच्याकडे पुरणपोळी करतात तर त्या मैत्रिणींना माझ्या माहितीच असते बटाट्याच्या पराठ्याचं. आणि आज संडे असल्या कारणाने तुमच्याकडे काय आहे नाश्त्याला. आता तशात आमच्याकडे नेहमी संडेला अंडे ऑमलेट वगैरे असतं किंवा दुसरं ब्रेड ऑमलेट असतं. आज संकष्टी असल्यामुळे माझा उपवास आहे आणि हे एकटेच आहे नाश्त्याला. तर मला पण बटाट्याची भाजी करायची होती मैत्रिणी. तर बोला चला ह्यांच्यासाठी मग आलू पराठे. इथे असं छान बॅटर भरून घेतलं मस्त हलक्या हाताने. जास्त पलटी नाही मारायचं याला. असं हलक्या हाताने मस्त लाटून घ्यायचं. छान असे होतात. आणि जर कधी कधी बटाटे पण निवडताना याच्यात नवीन आता भेटतात ते म्हणून, पण जुने बटाटे असले कधी अशी बटाट्याची नुसती पावडर होते तर मग तेव्हा ब्रेड क्रम थोडासा यूज करू शकता. हे बॅटर बनवले त्याच्यामध्ये ब्रेड क्रम टाकायचं पावडर करून. हे बघा असं मस्त दोन्ही बाजूनी छान अशा कडा लाटून घ्यायच्या. आणि थोडा जाड असेल तरी चालतो मैत्रिणी पराठा, छान लागतं जाड असेल तर. इथे छान आपला तवा गरम झालाय. ते आपला पराठा गेलाय मस्त तव्यावरती. तोपर्यंत लगेच दुसऱ्या पराठ्याची तयारी करायची. आणि इथे साईडने थोडंसं त्याला मी तेल या घी सोडून घेते. घी लावलं तर चांगलंच होतं ते. थोडंसं तेल सोडून घ्यायचं असं साईडने. आणि स्लो गॅसवरती थोडे स्लो करायचा, थोडा फास्ट करायचा, असं मस्त होऊन द्यायचा. हे बघा दुसऱ्याचा लगेच हा उंडा बनवून घ्यायचा. तोपर्यंत वरचा पराठा आपला शेकायला चालूच आहे. एक बाजू पलटी केलेली तर दुसरी पण बाजू पलटी करायची. छान असं मस्त डिझाईन आली की छान वाटतं. बटर असेल तुमच्याकडे तर बटर पण लावू शकता, बटरने पण छान टेस्ट येते. आणि तूप असेल तर तूप, शक्यतो पराठे असतील तर तुपामध्ये छान लागतं ते. मी इथे याला मस्त बटर लावून घेणार आहे. इथे अशा छान अशा कडा मस्त भाजून घ्यायच्या ते. आणि 2च खाल्ले की पोट भरून जाणार. दिवसभर तुम्हाला दुसरं काय खायची इच्छा पण होणार नाही. मस्त दह्याबरोबर लोणच्यासोबत सर्विंग करायचे. चला आता मी दुसरे लाटून घेते. काहीतरी आपल्याला मिळवायचं असतं म्हणूनसाठी म्हणजे आपल्या घरातल्या अवेलेबल गोष्टी त्याच्यातनंच आपण करण्याचा प्रयत्न करूया मैत्रिणींनो. आणि मला असं वाटतं की त्याच्यातनं पण तुम्हाला काहीतरी सपोर्ट मिळावा किंवा माझ्याकडनं तुम्हाला काहीतरी करता यावं, असं शिकता यावं. मी काय एवढी हे नाही शिकवायला तुम्हाला,
पण कसं काय काहींना नाही सुचत आहे आज जेवण काय करायचं. तेवढी मदत झाली तरी खूप होईल. म्हणजे जेवण काय बनवायचं आज असं तेवढं केलं तरी खूप झालं असं. असं नाही की भरपूर काही शिकणार आहे किंवा मी तुम्हाला काही शिकवणार आहे भरपूर माझ्याकडनं, तसंही काही नाही. पण रोजचं जेवण काय काय मैत्रिणीला कसं होतं, सकाळी सकाळी सुचत नाही. आज काय सुचवायचं, आज काय नाश्ता करायचा, आज काय टिफिनला भाजी बनवायची. आता चपातीचं नाही, काय काय इकडं कसं भाजी चपाती असते, भाकरी असतात आहे. पण भाकरी टिफिनला सहसा कोणी घेऊन जात नाही. तर चपातीच असते आपल्याकडं तरी, सर्वसामान्य लोकांकडे तरी टिफिनला भाजी चपातीच असते. तर जसं की आता आपण गेल्या आठवड्यात मी चवळीची उसळ बनवली, भेंडी बनवली, पत्ताकोबी बनवली, 2 वेळा अंड्याची भाजी झाली. तुम्ही आता नॉनव्हेज नसेल खात तर तिथं पनीर ॲड करू शकता तुम्ही. पनीरची भुर्जी या तर मग बटर पनीर वगैरे असं. पण सकाळी सकाळी कोणालाच एवढं पॉसिबल होत नाही. ज्या कामाला जाणाऱ्या गृहिणी आहेत त्यांना म्हणा किंवा घरगुती बायका पण असतील, कोणाची मुलं आहे, कोणाचा परिवार आहे मागे, तर त्याच्यासाठी तसं सगळ्यांनाच पॉसिबल होत नाही. तर मग मी अंड्याच्या ऐवजी तुम्ही पनीर वापरू शकता. आता आम्ही नॉनव्हेज खातो त्याच्यामुळे कधी कधी माझ्याकडे अंडीच असतात आहे बुधवारची वगैरे. आणि त्याच दिवशी असं काय, आता जशी आज संडेला संकष्टी आली तर अंडी आवड केली आम्ही, अंडी नाही खाल्ली आज, तर पराठे घेतले. जशी पुरी भाजी खाऊ शकता, बरंच काय, मिसळ पाव आहे, पुरी परत आलू पुरीची भाजी आहे, बरेच नाश्त्याचे पण गोष्टी आहे. कोणाच्या घरात पाव खातात आहे, खारी बटर खातात आहे, तर ऑप्शन म्हणून ते पण आहे. संध्याकाळचं तर आपण आमच्याकडे नाश्ता होतच नाही, संध्याकाळी हे घरात नसतं त्यामुळे चहा पण पिली जात नाही. आणि आम्हाला जास्त काही चहाची अशी सवय पण नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही मैत्रिणी चहा पित नाही. आणि आपल्या जीवनामध्ये कसं, आपल्या जेवणामध्ये जसं काय आपण साधं सिंपल जे घरगुती करतो तेच खात जा मैत्रिणी. पालेभाज्या खात जा, फळभाज्या जे आपण आहे सीझन वाईज. आता तर कसं जास्त सीझन चालू आहे भाज्यांचा, मस्त बाहेर थंडीत छान भाज्या मिळतात आहे, मस्त आणत जा, खात जा. फळं पण खात जा मैत्रिणी चांगली. आणि फळांबरोबरच कसं रोजचं एक ॲपल पण खात जा. आता ॲपल कसं, फळं कशी खाण्याची गोष्ट आहे, उपाशी पोटी खावी फळं कधी पण. असं म्हणजे फळं खाल तर तुम्ही नाही का, रात्रीची फळं खाऊ नका, उपाशी पोटी खा. फळे नेहमी उपाशी पोटीच खावी, स्नॅक्समध्येच खावी किंवा वर्कआउटपूर्वी वगैरे खात जावी मैत्रिणीनं. जो कोणी वर्कआउट करत असेल रात्री उशिरा फळे खाऊ नये. एक सफरचंद खाल्ला तर 20 ते 25 ग्रॅम कार्ब असतात त्याच्यामध्ये, 100 ते 12 कॅलरीज आपल्याला मिळतात. आणि तसेच त्याच्यात विटॅमिन्सचं, पोटॅशियमचं, अँटीऑक्सिडेंट्सचं प्रमाण जास्त असतं. सफरचंदामुळे पचनक्रिया चांगली सुधारते आपली, रक्तामधील शुगर कंट्रोल करायला ठेवण्यात मदत होते. आणि सफरचंद आरोग्यदायीसाठी चांगलं असतं. तर मी पण यांना रोज एक देते सफरचंद, आणि एक घेऊन नाही गेलं तर त्याचा मिल्कशेक बनवून देते. त्याच्यातच आता दूध, काहींना आवडत नाही दूध, तर तुम्ही पाण्यामध्ये मिल्कशेक करू शकता. मी दुधामध्ये यांना, आणि दूध प्यायला विसरू नका. मुलं असतील तर मुलांना 2 ग्लास जर पिले तर सकाळी एक संध्याकाळी एक देत जा. नाही सकाळी पिले तर ॲटलिस्ट संध्याकाळी तरी 1 ग्लास दूध देत जा. कारण 1 ग्लास दुधामध्ये पण आपल्याला भरपूर आपल्या हाडांना पोषण मिळतं. आणि आपल्या आहारात पण काही गृहिणींना आवडतं दूध, तर तुम्ही पण दूध दही वगैरे घेऊ शकता. दही आता अजून तर थंडीच आहे थोडीशी म्हणायला, पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दह्याचं प्रमाण चांगलं असतं शरीराला. आता मला तर दही अजिबात आवडत नाही, मी खातच नाही, पण मी दुसऱ्या काही गोष्टीतून मग ते मिळवायचा प्रयत्न करते. आणि दही खाल्लेलं खूप चांगलं असतं. आता यांना आवडतं तर मी यांना ताक वगैरे बनवून देते. आता थंडी म्हणून तसं यांच्या ऑफिसमध्ये दही असतं, ते तिकडे घेऊन दही खातात आहे, त्याच्यामुळे मला घरून दही द्यायला लागत नाही यांना. आणि बनाना पण असतो, रोजचा एक बनाना तरी मी देतेच त्यांना. तर केळीमधून पण कसं आहे, केळीमध्ये पण असं नैसर्गिकरित्या कॅल्शियम असं जे तुमच्या हाडांना बळकट करतं. आणि तुमच्या आरोग्यासाठी, निरोग्यासाठी चांगलं असतं फळं खाल्लेलं. आता माझ्याकडे कशी पपई असते, जसं किती दिवस झालं वॉटरमेलन होता. आता वॉटरमेलन कसं एका दिवसात संपलं जात नाही, बऱ्याच दिवस चाललं तो. एकदा ज्यूस बनवला, 2-3 वेळा टिफिनला पॅक करून दिला. आता ते संपल्यानंतर मग पपई येणार माझ्याकडे. पपई संपेपर्यंत अंगूर होते, अंगूर असल्यानंतर सोबतच ॲपल असते, बनाना असते. तर असं काहीतरी मैत्रिणी, तुम्ही पण असे छान छान टिप्स माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला पण मिळत जातील. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही नक्की ट्राय करत जा. आता आजचा दिवस माहीत नाही संध्याकाळचा कसा असणार आहे, संध्याकाळी जेवणाचं. आता संकष्टी बोलल्यानंतर बघूया, संध्याकाळी डाळ भात भाजीचं असणार आहे. आणि आता जसं ज्या भाज्या ह्या आठवड्यात केल्या त्या भाज्या पुढच्या आठवड्यात नाही केल्या जाणार. जसं पुढच्या आठवड्यात आता एखाद्या वेळी झाली तर भेंडी होईल. भेंडी आवडते आमच्या घरात सगळ्यांना, म्हणून भेंडी आठवड्यातून एकदा दोनदा तरी होऊनच जाते मैत्रिणीनं. तर भेंडी होईल, बीन्सची भाजी होईल, गवार होईल. मग असं ह्या ज्या आठवड्यात ह्या भाज्या केल्या त्या पुढच्या आठवड्यात नाही घ्यायच्या.
त्याच्या पुढच्या आठवड्यात दुसरं काहीतरी करायचं कडधान्य, कधी छोले असतील, कधी मसूर असेल अख्खा. जसं की मी बोललं सकाळी हे केलं तर संध्याकाळी तुम्ही ते करू शकता. मग पुढच्या आठवड्यानंतर अजून भरपूर आहे, जशी उडदाची आमटी आहे, मुगाच्या सालीची डाळ आहे, त्याच्यातून पण भरपूर प्रोटीन मिळतं मुगाच्या सालीच्या डाळ्यातून. आणि जास्त करून सालीचं खाल्लेलं चांगलंच असतं, तर मी पण तसं करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यातूनच मिळतं ते. आणि घरचं खा, हेल्दी खा आणि हेल्दी राहा, असं माझा तरी प्रयत्न तेच आहे. आणि आम्ही शक्यतो जास्त करून सगळं काही, ब्रेकफास्ट असू द्या, काही असू द्या, सुट्टीचा दिवस असो, कामाचा दिवस असो, किती काही गडबडीचं असलं तरी माझं जेवण घरचंच असं मैत्रिणीनं. आता जरी कामाला गेले तरी पण मी, आता मॅडम पण माझ्या एवढ्या पैशावाले लोक पण आता बाहेरचं एवढं खायला मागत नाही, घरचंच खातात ते सगळे. आता घरचं खाऊन आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या शरीराला मस्त मदत होईल आणि चांगलं उत्तम बनवून खाजा. बाहेर माहीत नाही कशी तेलं वापरतात, कसं धुवून घेतात की नाही घेतात. ते आता आपल्या घरी आपण कसं सगळं आपल्या डोळ्यापुढं असतं, सगळं धुवून वगैरे घेतो, तर छान वाटतं सगळं. आणि आजचे पराठे कसे वाटले नक्की सांगा मैत्रिणींनो कमेंट करून. तसेच मी पुढे पुढे तुम्हाला हे करत राहीन. मुळ्याचे पराठे बनतात आहे, कोबीचे बनतात आहे, पालकचे बनतात आहे. नाश्त्याला तुम्ही प्रत्येक वेळी वेगळे वेगळे बनवू शकता. मी तुम्हाला पुढे माझ्या व्हिडिओमध्ये ट्राय करून दाखवेल की बटाट्याचे पराठे आजचे कसे झाले होते. आणि पुढे कोबीचे पण दाखवेल, फ्लावरचे पण येतात आहे, फ्लावरचे पण दाखवेल. अशाच नवीन वेगवेगळ्या रेसिपींना माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मैत्रिणी. आणि व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओ समोर तुमच्या परिवाराला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपली यूट्यूब फॅमिली ग्रो व्हायला मदत होईल. तुम्ही अजून माझी फॅमिली वाढवू शकता व्हिडिओ शेअर करून. तर चढा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कसे वाटतात व्हिडिओ, कसे नाही नक्की कमेंट करून सांगा. अजून पुढे संध्याकाळचा काही व्हिडिओ झाला तर ॲड करेल मी पुढे याच्यामध्ये. चला तर मग माहिती कशी वाटली कशी नाही नक्की सांगा कमेंट करून. आणि आता कामं बिमं आवरलेली, आता दिवसभर आज संडे बोलत जेवणाचं वगैरे काही टेन्शन नाही, उपवास आहे. हे तरी गाडीवर गेले मस्त पराठे खाऊन. आता बोले मला दिवसभर काही नाही मिळालं तरी चालेल. तर असा आहे मैत्रिणी आजचा व्हिडिओ, आजचा दिवस बघूया. आणि तसं संडेचं रुटीन मी गेल्या रविवारीच तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. एवढंच का तिथे जेवण होतं, आज जेवण नाही उपवास आल्यामुळे. आणि चला मग भेटू संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये पुढे.